रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण हरिहर महाराज दिवेगावकर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय कलियुगातले जीव आहेत. मग आम्हाला काय झेपू शकतं ज्ञानोबरांना माहीत आहे, म्हणून त्यांनी आपलं आम्हाला सांगितलं की असं करा. मार्ग दुसरे नाहीत असं नाही, अष्टांग योगाचा मार्ग आहे, समाधी साधनेचा योग आहे, करता येतं सगळं. समाधी सिद्धीश्वर प्रणिधानात. परंतु महर्षी पतंजली सांगतात समाधीचीही प्राप्ती करायची असेल तरी ईश्वराचं प्रणिधान हेच साधन आहे की नाही, दुसरं काय साधन असणार आहे. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात योग सूत्रामध्ये आलं. जर तुम्हाला समाधी साध्य करूनही ईश्वराच्या प्रणिधानापर्यंतच पोहोचायचं असेल तर आधीच ईश्वर प्रणिधानात चला ना, काय अडचण येते. म्हणून ज्ञानोबरांनी सांगितलं की सार मार्ग तोच आहे, सोप्या पद्धतीनं कसं या जगाला नेता येईल भगवंताकडं. आता जे विचारवंत संवाद, एका भगवंतासोबत राहणं, त्याच्या चिंतनात राहणं, त्याचं नाव एकांतवास. तुम्ही घरात राहूनही एकांतवासात राहू शकता. घरात राहा पण आपलं चित्त देवाकडे लावून टाका, झाला एकांतवास. तुळशीच्या प्रदक्षिणे, तुळशीला प्रदक्षिणा घाला, तुळशीला नमस्कार करा, तुळशीला पाणी घाला. काही जणांच्या दारातल्या तुळशीच वाळून गेल्या आणि काही जणांनी एवढे मोठे मोठे बंगले बांधले पण तुळस लावायची तेवढं विसरले. ज्याच्या घराच्या दारात तुळस नाही त्याच्या एवढ्या मोठ्या घराला आणि बंगल्याला काय करायचं. अहो छोटं घर राहू द्या नाही तर झोपडी राहू द्या, पण दारात तुळस असली की काय शोभा येते म्हणून सांगू आणि काय आनंद असतो म्हणून सांगू. तुळशीच्या प्रदक्षिणे आणि दर्शने, संताच्या दर्शनात वेळ घालवा. व्यर्थ गोष्टीची का चिंता करता. जी गोष्ट झाली नाही ती होईल का म्हणून घाबरता, आणि ज्या गोष्टी झाल्याच आहेत त्या का झाल्या म्हणून चिंता करता. सर्व माझा काळ तुझे या चिंतने, सर्व माझा काळ तुझे
काळ तुझिया चिंतने, काया वाचा मने चिंतितसे. काळ कशात घालवावा? काळ सारावा चिंतने. भगवंताच्या चिंतनात काळ घालवाना, संताच्या दर्शनात काळ घालवाना. आणि शेवटी आपल्याकडं मोठ्यात मोठं साधन आहे आयुष्य. आयुष्यपणाला लावून माणसाला धन मिळवता येतं, आयुष्यपणाला लावून कीर्ती मिळवता येते. पण ज्याच्याकडं आयुष्यच उरलं नाही, त्याचं धन तरी काय कामाचं, कीर्ती तरी काय कामाची, पद तरी काय कामाचं, प्रतिष्ठा तरी काय कामाची. शेवटी आयुष्य महत्वाचं, काळ महत्वाचा आहे. आणि मिळालेला जो काळ आहे त्याचा सदुपयोग केला की बरंच काही मिळतं, आणि त्याचा दुरुपयोग केला की बरंच काही नष्ट होतं. पण काळ एक गोष्ट आहे, वेळ एक गोष्ट आहे की तुमच्या हातात अजून तरी आहे. कारण नाही पडिलो मृत्यूचे आहारी. आजपर्यंत तरी जिवंत आहोत ना, वाचोनी आलो येथवरी. आजपर्यंत तरी आहोत ना आपण, ही खूप मोठी गोष्ट आहे. जीवनातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय आहे तुमची? सगळ्यात मोठी मिळकत काय आहे? तुम्ही जिवंत आहात, अजून आयुष्य हातात आहे, तुमचा श्वास चालू आहे, अजून अस्तित्वाने तुमच्या चेतन अवस्थेला धारण केलंय. अजून काय पाहिजे आपल्याला? रोज भगवंताला धन्यवाद दिले पाहिजेत की प्रभू अजून श्वास सुरू आहे. रोज सकाळी उठून एकदा आभार माना, भगवंता अजून जिवंत आहे मी, अजून श्वास सुरू आहे, अजून डोळ्याला दिसतंय, अजून हातपाय चलतात, अजून मला कळतंय, अजून माझी बुद्धी ठीक आहे, अजून माझी ग्रहण क्षमता, अजून विचार क्षमता, निर्णय क्षमता माझी व्यवस्थित आहे, अजून माझं हे सगळं काही नष्ट झालं नाही, तुमची कृपा आहे. या लेवलला जेव्हा आमचे विचार येतात तेव्हा कळतं की संत काय असतात. विठ्ठल विठ्ठल आणि एक उगवलेला दिवस आम्ही पाहू शकतो, हे आमचं भाग्य आहे. एक उगवलेला दिवस आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू शकतो, हे आमचं भाग्य आहे. कारण असाही एक दिवस येणार आहे की त्या दिवशी उगवलेला दिवस पाहायला आपण असणार. असाही एक दिवस उजाडणार आहे की त्या दिवशी आपले हातपाय चालणार नाहीत, त्या दिवशी आपले डोळे उघडणार नाहीत, त्या दिवशी आपण श्वास घेऊ शकणार नाही, त्या दिवशी आपली बुद्धी काम करणार नाही. हे सगळं काळाची व्यवस्था आहे. आणि काय कमवते तरी? नाशिवंत नश्वर, धन पद प्रतिष्ठा अधिकार योग्यता. पण कोणता अधिकार आणि कोणती योग्यता मिळवणं शक्य आहे? तर संतांनी सांगून ठेवलंय, या आयुष्याचा सदुपयोग केला तर तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता. या आयुष्याचा सदुपयोग केला तर तुम्ही सच्चिदानंद पदापर्यंत जाऊ शकता. पण आपण ते विसरलो आणि नको त्या गोष्टीच्या उलझनमध्ये आपण अडकून पडलो. काय मिळवायला पाहिजे होतं ते गेलं दुसरीकडे, आणि काय मिळवत बसलो ती झंझट मोठीच झाली. तुकोबरांनी सांगितलंय, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा. ओ देवाच्या पूजने, ओ देवाच्या पूजने, ओ प्रत्यक्षना तुळशीच्या, काळ सारावा अनुयावर विहार, प्रदक्षिणा तुळशीच्या, ओ युक्ताहार विहार, युक्ताहार विहार. काळ सारावा चिंतने. भगवंताचं चिंतन करता करता वेळ निघून जावा, कारण आयुष्याची सार्थकता त्याच्यात आहे. पण आपण हे विसरलो. काय झालं? जे मिळवायचं होतं, ज्यांनी मिळवलं त्यांना धन्यताच आहे. परंतु ज्यांना मिळवता आलं नाही, बाकीचं मिळवत बसले, त्यांना काय म्हणून धन्यता द्यावी मला सांगा. एक माणूस बाजारात बाजार करायला गेला आणि मदाराचा खेळ आला होता. बाजार उठून गेला तरी तो खेळच बघत राहिला. त्याला कोणी शहाणं म्हणेल का सांगा की? आमचं आयुष्य असंच चाललं.
जे मुख्य काम आहे ते वेगळीकडे राहिलं आणि जे करायला पाहिजे होतं ते सोडून नको त्या कामामध्ये आम्हाला जास्त रस आहे. आळंदीला आल्यावर ज्ञानोबऱ्यांचं दर्शन, साधू संतांचं श्रवण, कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं, ह्याच्यात सगळ्यांना रस आहे असं वाटतं का हो तुम्हाला? आणि असं असतं तर घाटावर गर्दी एवढी झाली असती की माणसंच माणसं झाली असती. आता पण गर्दी आहे म्हणा, पण अजून झाली असती. दुकानं चाललीच नसती की हो. रस याच्यात नाही आहे आम्हाला. याच्यात ज्यांना रस आहे ते धन्य आहेत. ज्यांना कीर्तन आवडतं, प्रवचन आवडतं, ज्यांना ज्ञानोबरायचं दर्शन आवडतं. पण बाकीचा बाजार काही कमी नाही, बाकीचे आकर्षण काही कमी नाहीत. आळंदीला आलं की जगही कळतं, देवही कळतो. जग बघायचंय का? जरा घाटाच्या बाहेर निघाण, फिरा आळंदीत. सगळा बाजार भरलाय, सगळी आकर्षण आहेत, सगळ्या खेळण्या आहेत, सगळं विक्रीला आहे, बिनधास्त मार्केट चालू आहे. आमचा रस कशात आहे? कीर्तन ऐकण्यात रस आहे का? ज्ञानोबऱ्यांच्या दर्शनात रस आहे का? मार्केटिंग मध्ये रस आहे? मन कुठं रमतं? जाऊ दे, आळंदीला आल्यावर दर्शन घ्यावं लागतं म्हणून घेणं वेगळं, पण मन कुठं रमतं? कीर्तन ऐकावं लागतं म्हणून ऐकणं वेगळं, पण मन कशात रमतं? ज्ञानोबराय म्हणाले, ज्याचं भगवंताच्या चिंतनात मन रमलं तो धन्य आहे. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. आणि माऊलीने परमार्थ सोपा करून सांगितला, अवघड परमार्थ सांगितला नाही. त्यांनी सगळ्याचं सार काढून सांगितलंय. मुखाने देवाचं नाम घ्या म्हणाले, बस नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा, काम झालं तुमचं. एक नारायण सार जप. काही करत बसू नका. मी तुम्हाला वेदाचं, शास्त्राचं, सगळ्याचं सार सांगतो म्हणाले. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वचन, एक नारायण सार जप. फार अवघड नाही. वेद शास्त्र श्रुती सगळं एकत्र करून सांगतो. भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्या चिंतनात राहा, त्याच्या ध्यानात राहा, राहायला कुठेही राहा. काम करता करता त्याचं स्मरण केलं तरी आपला उद्धारच आहे. इतका सोपा परमार्थ ज्ञानोबरांनी सांगितला. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पंडित वेगळा, संत वेगळा. तुम्ही धर्माला जाणणारे लोक आहात. तुमच्या ज्याला की तुम्ही धर्म म्हणता, आम्ही तर मानतच नाही. आमच्या दृष्टीनं धर्म एकच, जो वेदोक्त आहे, जो शास्त्रोक्त आहे, जो ज्ञानोबरांनी सांगितला आहे, जो तुकोबरांनी सांगतात, तोच आमचा धर्म. विषय संपला.